नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार दिनकर नन्नावरे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत भूगोल हा विषय. भूगोल हा विषय घेऊन आलेलो आहोत. भूगोल या विषयामध्ये साधारणतः लक्षात घ्या, आपल्याला जगाचा भूगोल म्हणून आपल्याला काही महत्त्वाचे टॉपिक दिसत आहे. त्याच्यामध्ये थोडक्यात दिसतं आपल्याला कोणता टॉपिक हा महत्त्वाचा, तो दिसतो आपल्याला कोणता, अक्षरवृत्त आणि रेखावृत्त हा आपल्याला जास्तीत जास्त महत्त्वाचा टॉपिक असा दिसतो आपल्याला हा जगाच्या भूगोल मधला. ठीक आहे. अक्षरवृत्त आणि रेखावृत्त या टॉपिक बद्दल साधारणतः विशेषतः पाहायचं म्हटलं तर काय दिसतंय एक बेसिक माहिती थोडक्यात सांगता येईल की अक्षरवृत्त किती, काय, कशा कशा पद्धतीने दिसतं, हे कशा कशा पद्धतीने निघालेले. पण अक्षरवृत्त आहेत, रेखावृत्त आहे, कशा पद्धतीने काम करतात, त्यांचा उपयोग काय नेमका, हे जर आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने कळलं तर हा जो टॉपिक आहे हा संपूर्ण जगाच्या भूगोल मधला एक कोर टॉपिक असल्यासारखं आपल्याला मानता येईल. बरोबर. या टॉपिक संदर्भात थोडक्यात आपण बेसिक काही गोष्टी बघणार आहोत या लेक्चरमध्ये, आणि काही ज्या डिटेल गोष्टी असतील त्या पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये थोडक्यात लक्षात घ्या आता काय करणार आहोत आपण. ठीक आहे. हा जो जगाच्या भूगोल मधला पहिला टॉपिक दिसतो आपल्याला अक्षरवृत्त आणि रेखावृत्त. ठीक आहे. बोललो आपण टॉपिकचं नाव काय दिसतं आपल्याला, तो आहे अक्षरवृत्त व रेखावृत्त. ठीक आहे. अक्षरवृत्त व रेखावृत्त हा टॉपिक दिसतोय मित्रांनो. सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या अक्षरवृत्त आणि रेखावृत्त म्हणजे काय नेमके. ठीक आहे. आपल्याला थोडक्यात काय दिसतं लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला पृथ्वी दिसते, आपली काय दिसतं आपल्याला मित्रांनो, पृथ्वी दिसते. आपल्या पृथ्वीवर थोडक्यात काय दिसतंय की काहीतरी इमॅजिनरी लाईन्स आहेत. या पृथ्वीवर काय दिसतं आपल्याला, कुठेतरी काहीतरी काय दिसतं आपल्याला, इमॅजिनरी लाईन्स दिसतात कुठेतरी. बरोबर ना. थोडक्यात साधारणतः जर पाहायचं असलं तर आपण कुठेतरी एखादा ग्लोब बघितला असेल किंवा मग फोटोमध्ये थोडक्यात काहीतरी बघितलेलं असेल, अशा पद्धतीने कुठेतरी आपल्या पृथ्वीवर आपल्याला दिसतंय काय की या काहीतरी अशा पद्धतीने लाईन्स दिसते याच्या. ठीक आहे. अशा पद्धतीने काहीतरी लाईन्स दिसतात आपल्या पृथ्वीवर आपल्याला. ठीक आहे. या पद्धतीने काहीतरी. ठीक आहे. अशाच पद्धतीने या लाईन्स आपल्याला या बाजूला सुद्धा दिसणार. आणि थोडक्यात याच लाईन्स कुठेतरी पुन्हा आपल्याला दिसत आहे या पद्धतीने, थोडक्यात त्या उभ्या अशा दिसणार आपल्याला. ठीक आहे. उभ्या म्हणजे कशा नेमक्या, तर या पद्धतीनं थोडक्यात काहीतरी. हे साधारणतः जे काही मी इथं चित्र काढलेलं दिसतंय आपल्याला, हे साधारणतः आपण प्रत्येकाने कुठेतरी पाहिलेलं दिसतं. हे अशा पद्धतीची पृथ्वी आपण कुठेतरी ही पाहिलेली नेमकी. ठीक आहे ना. या सगळ्या जे लाईन्स आहे नेमक्या मित्रांनो या पृथ्वीवर नेमक्या ह्या कुठेही एक्झॅक्टली आढळत नाही नेमकी. ठीक आहे की नाही. आपण म्हणू शकणार की या पद्धतीने या ठिकाणी ही लाईन आहे नेमकी. या सगळ्या रेषा जे दिसतात आपल्याला, सगळ्या लाईन्स दिसतात, ह्या कशा आहेत तर या सगळ्या आपल्या आहेत या काल्पनिक रेषा. कशा दिसतात आपल्याला, या काल्पनिक दिसतात मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय दिसतं आपल्याला, या आहेत इमॅजिनरी लाईन्स. काय दिसतं या आपल्याला, इमॅजिनरी लाईन्स दिसतात मित्रांनो. ठीक आहे ना. या लाईन्स जे आहेत यालाच बोलतो आपण, काय बोलतो, अक्षरवृत्त आणि रेखावृत्त. ठीक आहे. यामध्ये थोडक्यात ज्या काही आपल्याला हिरव्या आडव्या लाईन्स दिसतात ना, ठीक आहे की नाही, ज्या बोललो आपण कोणत्या लाईन्स बोललो, या हिरव्या कलरच्या दिसतात. ठीक आहे. या जी हिरव्या लाईन्स दिसतात थोडक्यात, ज्या आडव्या दिसतात आपल्याला, त्यांना बोलतो आपण, त्यांना काय बोलतो आपण, अक्षरवृत्त असं बोलतो. त्यांना बोलतो आपण अक्षरवृत्त असं बोलतो. आणि ज्या पुन्हा आपल्याला काय दिसतं तर लक्षात घ्या थोडक्यात, या उभ्या लाईन्स दिसतात आपल्याला. ठीक आहे की नाही. या उभ्या लाईन्स दिसतात या पद्धतीनं, त्यांना काय बोलतो आपण, त्यांना बोलतो आपण रेखावृत्त असं बोलतो मित्रांनो. यांना काय बोलतो आपण, रेखावृत्त असं बोलतो. या अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांचा उपयोग कशासाठी केला जातो नेमका. ठीक आहे ना. पृथ्वीवर साधारणतः लक्षात घ्या, एखाद्या वस्तूचे, एखाद्या ठिकाणाचे आपल्याला जर स्थान निश्चित करायचे असेल, एखाद्या ठिकाणाचे जर आपल्याला स्थान आहे, एखाद्या वस्तूचे, एखाद्या व्यक्तीचे आपल्याला स्थान जर शोधायचे असेल तर आपण या सगळ्या म्हणजे काय तर लक्षात घ्या, अक्षरवृत्त आणि रेखावृत्त या 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 लाईन्सचा उपयोग करू शकतो आणि त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं पृथ्वीवर आपलं स्थान कुठे आहे ते नेमकं शोधू शकतो. सोबतच लक्षात घ्या, एखाद्या ठिकाणाचा किंवा एखाद्या भूभागाचा, एखाद्या क्षेत्राचा आपल्याला विस्तार जर आपल्याला ठरवायचा असेल तर तो विस्तार सुद्धा लक्षात घ्या आपण ठरवू शकतो कोणामुळे, तर या अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांमुळे ठरवू शकतो मित्रांनो. ठीक आहे. आता हा जो ठरवू शकणारा विस्तार जो आहे किंवा स्थान जे आहे नेमकं कशा पद्धतीने ठरवता येईल आपल्याला, आपण असं बोलता येईल आपल्याला की एक पर्टिक्युलर नावाचा व्यक्ती कोणीतरी. ठीक आहे. त्या व्यक्तीचं नाव काय तर रामराव. त्या व्यक्तीचं नाव काय बोलतो आपण, रामराव. हा व्यक्ती कोण आहे तो, रामराव. ठीक आहे ना. हा रामराव नावाचा व्यक्ती साधारणतः बोलू शकतो आपण, साधारणतः लक्षात घ्या पृथ्वीवर कदाचित बोलू शकतो आपण तो या ठिकाणी आहे. तो काय बोललो मी, या ठिकाणी आहे. कोण इथे दिसते आपल्याला, कोण, रामराव दिसते आपल्याला. ठीक आहे ना.
इथे दिसतं आपल्याला कोण दिसतं आपल्याला मित्रांनो रामराव. ठीक आहे ना. जर आपण बोललो की या रामरावांचं स्थान नेमकं कुठं पृथ्वीवर, तर सांगता येईल आपल्याला. काय सांगता येईल नेमकं लक्षात घ्या. इथे सांगता येईल आपल्याला की पृथ्वीवर दिसतं आपल्याला ज्या काही उभ्या लाईन्स होत्या आपल्या, ज्या कोणत्या लाईन्स होत्या मित्रांनो आपल्या, त्या उभ्या लाईन्स होत्या त्या कोणत्या, ही एक लाईन्स बोललो आपण. ठीक आहे. ही दुसरी लाईन बोललो, ही तिसरी लाईन बोललो, आणि ही बोललो एक कोणती लाईन, तर ही आपली झाली एक चौथी लाईन, सॉरी तिसरी लाईन झाली. ठीक आहे. ही जी लाईन दिसते आपल्याला, जी पहिली दिसते, हिला बोलणार आपण काय बोलणार 0 डिग्री. हिला काय बोलणार आपण 0. याला नंबर दिलेले असणार. ठीक आहे ना. 0 पासून पुढे असणार हा 1 नंबर, हा असणार 2 नंबर, आणि हा असणार काय तर आपला 3 नंबर असणार मित्रांनो. ठीक आहे. इथपर्यंत येतं लक्षात, काय अडचण नाही. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा काय दिसतं लक्षात घ्या. आणखी काय आडव्या लाईन्सच्या बद्दल. आता बोललो आपण उभ्या लाईन्सच्या बद्दल. ठीक आहे ना. पुन्हा बोलतो आपण काय बोलतो तर लक्षात घ्या आडव्या लाईन्सच्या बद्दल. तर ही जी होणार ही सुद्धा काय होणार 0 नंबर वाली. ठीक आहे. आणि 0 नंबरच्या वर काय होणार, तर मग ही 1 नंबर, ही असणार 2 नंबर, ही असणार 3 नंबर, ही असणार 4 नंबर. ठीक आहे ना. अशा पद्धतीने थोडक्यात जर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला काय दिसतंय, कोणत्या तरी लाईन्सच्या दरम्यान आपल्याला दिसतं, आपल्याला काय दिसतं, आपल्याला रामराव हे उभे असणारे दिसतंय. ठीक आहे की नाही. कसं काय दिसतंय याच्यामध्ये लक्षात घ्या की जर कदाचित आपण आडव्या लाईन्सच्या बाबतीत बोललो तर तिचा क्रमांक दिसतो आपल्याला कोणता, तर हा 2 नंबरचा. तिचा क्रमांक दिसतो आपल्याला कोणता दिसतो आडव्या लाईन्सच्या बाबतीत, दिसतो आपल्याला तो 2 नंबरच्या लाईनवर. ठीक आहे ना. 2 नंबरच्या लाईनवर दिसतं कोण दिसतं, इथे उभे असणार आपल्याला इथे रामराव दिसतात. ठीक आहे ना. काय अडचण नाही पर्यंत. जर उभ्या लाईन्सच्या बाबतीत बोललो कदाचित आपण, तर काय दिसतं लक्षात घ्या मित्रांनो, काय दिसतं आपल्याला, काय दिसतं तर 3 नंबरच्या उभ्या लाईनवर काय दिसतं आपल्याला, इथे कोण दिसतं आपल्याला, इथे आपल्याला रामराव दिसतंय. इथं लक्षात. मग आपण सांगू शकतो सरळ आपल्या ठिकाणी, एखाद्या ठिकाणी बसून सांगू शकतो. काय सांगू शकतो मित्रांनो, की आताच बोललो आपण ज्या काही दिसतं आपल्याला हिरव्या आडव्या लाईन दिसतात त्यांना बोललो काय बोललो आपण, अक्षरवृत्त बोललो. ठीक आहे. आणि ज्या काही उभ्या निळ्या लाईन्स दिसतात त्यांना काय बोललो आपण, त्यांना बोललो आपण रेखावृत्त असं बोललो मित्रांनो. येते इथपर्यंत लक्षात. ठीक आहे. तर काय दिसतं लक्षात घ्या, हे जे रेखावृत्त होते आणि अक्षरवृत्त होते, बरोबर की नाही. ज्या आडव्या लाईन्स होत्या त्याच्यामधली 2 नंबरची. ठीक आहे ना. म्हणजे 2 नंबरचं झालेलं दिसतं आपल्याला काय, तर हे अक्षरवृत्त. 2 नंबरचं काय झालं दिसतं आपल्याला मित्रांनो, हे अक्षरवृत्त दिसतंय. ठीक आहे. आणि पुन्हा काय बोलतो, ज्या उभ्या लाईन्स होत्या त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला काय, तर 3 नंबरची लाईन बोललो. ठीक आहे. त्या 3 नंबरचं काय बोललो आपण, याला रेखावृत्त. 3 नंबरचं काय दिसतं आपल्याला, हे रेखावृत्त. ठीक आहे. काय दिसतं लक्षात घ्या मित्रांनो, 2 नंबरचं अक्षरवृत्त आणि 3 नंबरचं रेखावृत्त, हे दोन्ही लोक ज्या ठिकाणी काय झालेले दिसतं आपल्याला, दोन्ही लोक काय झालेले दिसते, एखाद्या ठिकाणी काय झालेले हे एकमेकांना छेदलेले दिसतात मित्रांनो. दोन्ही लोक काय दिसतात आपल्याला, एखाद्या ठिकाणी हे छेदलेले दिसतंय, एकमेकांना छेदलेले दिसतंय. कुठे छेदलेले दिसतंय, या पॉईंटवर छेदलेले दिसतंय. ठीक आहे की नाही. आणि तोच पॉईंट म्हणजे काय होता, रामराव या व्यक्तीचं काय होतं, ते ठिकाण होतं. तोच पॉईंट म्हणजे काय होतं मित्रांनो, ते काय होतं, रामराव या व्यक्तीचं स्थान होतं, ठिकाण होतं. नेमकं बोललो आपण काय लक्षात घ्या, 2 नंबरचं अक्षरवृत्त आणि काय बोलतो आपण, तर 3 नंबरचं रेखावृत्त, यांच्या दरम्यान कुठेतरी कोण दिसतं आपल्याला, रामराव. अशा पद्धतीने आपण त्या व्यक्तीचं काय सांगू शकतो मित्रांनो, इथं स्थान सांगू शकतो. आणि तशाच पद्धतीने नेमकं लक्षात घ्या की एखादा कोणतं तरी ठिकाण असेल XYZ नावाचं. ठीक आहे ना. एखादं कोणतं तरी ठिकाण असेल XYZ नावाचं, थोडक्यात आपण ते म्हणून मी त्या ठिकाणी करतो. ते जे ठिकाण बोलतो मी, ते या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या. अशा पद्धतीने काहीतरी ते ठिकाण, तो एरिया असेल, तो देश असेल, तो कुठेतरी विस्तारलेला दिसतो आपल्याला. ठीक आहे. त्या देशाचं, त्या ठिकाणाचं विस्तार लक्षात घ्या कशा पद्धतीने झालेलं दिसतं मित्रांनो, तो दिसतं आपल्याला काय, तर इकडे बघा काय दिसतंय, हा जो विस्तार लक्षात घ्या, हा या लाईन पासून सुरू झालेला. ठीक आहे की नाही. या लाईन पासून सुरू झालेला, आणि ही लाईन कोणती दिसते आपल्याला, 1 नंबरची. ठीक आहे. काय अडचण नाही. कोणती बोललो, ती 1 नंबरची. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर तो झालेला कुठपर्यंत, तो या लाईन पर्यंत झालेला, म्हणजे कुठपर्यंत, तो आपला 3 नंबर पर्यंत. म्हणजे 1 नंबर पासून तर 3 नंबर पर्यंत. बघा हे 1 नंबर येतं लक्षात. आणि त्यानंतर पुन्हा काय बोललो मी, हे 3 नंबर. ठीक आहे. 1 नंबर आणि 3 नंबर. 1 नंबर ते काय बोलतो मी, 1 नंबर ते 3. ठीक आहे की नाही. या दरम्यान हे काय, तर सगळ्या या आडव्या लाईन्स म्हणजे काय बोललो यांना काय बोललो आपण, अक्षरवृत्त. यांना काय बोललो आपण, अक्षरवृत्त. ज्या काय दिसतं आपल्याला या आडव्या लाईन. ठीक आहे. जे बोललो आपण काय, 1 नंबर पासून तर काय बोलतो 3 नंबर पर्यंत, हे काय दिसतं आपल्याला, अक्षरवृत्त. या दरम्यान काहीतरी या ठिकाणाचं काय झालेलं दिसतं आपल्याला, विस्तार झालेला दिसतंय. ठीक आहे ना. ज्याचं उत्तर टोक हे 3 नंबर, तर काय बोलतो दक्षिण टोक कुठपर्यंत दिसतं आपल्याला, हे 1 नंबरच्या दरम्यान दिसतं. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण नाही. हा झाला त्याचा काय झाला, अक्षरवृत्त विस्तार. ठीक आहे की नाही. त्यानंतर मी पुन्हा काय बोलतो,
उभ्या लाईन्सच्या बाबतीत बोलतो, त्यानंतर बोलतो मी कशाच्या बाबतीत, उभ्या लाईन्सच्या बाबतीत बोलतो, तेव्हा दिसतंय काय तर लक्षात घ्या, आपल्याला एक लाईन ही दिसते, ठीक आहे, पण दुसरी लाईन आणखी ही दिसते, हे तर लक्षात. मग यांना काहीतरी नंबर दिलेला असेल ना आपण, ठीक आहे की नाही, नंबर कशा पद्धतीने दिलेले त्यांना लक्षात घ्या इकडे. त्यांना नंबर दिलेले, जर ही उभी लाईन आपली 0 डिग्री होती, ठीक आहे, तर ही जी दुसरी दिसत आहे ती किती असणार, ती 1 असणार, 2 असणार, हे लक्षात, आणि ही असणार 3, बरोबर की नाही. मग इथं सुद्धा काय दिसतं आपल्याला, या 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 लाईन मध्ये थोडक्यात ही 1 नंबरवरची लाईन, ठीक आहे, उभी लाईन, आणि ही 3 नंबरवरची उभी लाईन, या 1 नंबरवरच्या लाईन पासून तर 3 नंबरवरच्या लाईन पर्यंत काय झालेलं दिसतं आपल्याला, त्याचा विस्तार झालेला दिसतं, त्याचा पसर तो तेवढा पसरलेला दिसतात, तो एक्सटेंड झालेला दिसतं आपल्याला थोडक्यात. मग ह्या जे काही उभ्या लाईन दिसतात आपल्याला, ही 1 नंबर आणि ही 3 नंबरची, तर यांना काय बोललो होतो आपण, यांना बोललो होतो आपण रेखावृत्त, यांना काय बोललो होतो आपण, रेखावृत्त असं बोललो होतो, ठीक आहे. मग बोललो आपण सेम काय दिसतंय, 1 ते 3, किती बोलतो आपण, हे 1 ते 3च्या दरम्यान, ठीक आहे की नाही. अक्षरवृत्तांच्या बाबतीतही बोललो आपण, काय बोललो, अक्षरवृत्तांच्या बाबतीतही बोललो आपण, काय 1 ते 3च्या दरम्यान काय झालं दिसतंय, या ठिकाणाचा पर्टिक्युलरली विस्तार झालेला दिसतंय, ठीक आहे की नाही. 1 ते 3च्या दरम्यान काय दिसतं आपल्याला, त्याचा विस्तार झालेला दिसतंय. कोणतं ठिकाण, हे ठिकाण बघा, हा तो एक देश होता आपला, हा काय होता, एक तो देश होता आपला, त्या देशाचा विस्तार, त्याचा एरिया जो आहे कुठपर्यंत पसरलेला बोललो आपण, काय बोललो, 1 ते 3च्या दरम्यान. हे कशाच्या बाबतीत, तर अक्षरवृत्तांच्या बाबतीत. रेखावृत्तांच्या बाबतीतही बोललो आपण, काय तर 1 ते 3च्या दरम्यान झालेला दिसतं त्याचा विस्तार. तर अशा पद्धतीने आपण सांगू शकतो त्याचं काय झालेला आपला हा विस्तार, काय झालेला दिसतं त्याचा विस्तार. म्हणजे आपण पहिल्यांदा क्लिअर केलेलं, काय क्लिअर केलं, या रामराव व्यक्तीचं काय क्लिअर केलेलं आपण, स्थान क्लिअर केलं. रामराव या व्यक्तींचं काय केलेलं आपण, स्थान क्लिअर केलेलं या ठिकाणी, बरोबर. तिथे एकच अक्षरवृत्त आणि एकच रेखावृत्त लागलेला होता आपल्याला. पण विस्तार जर क्लिअर करायचा असेल, विस्तार क्लिअर करायचा असेल, तर आपल्याला काय लागते, इथं लागतं आपल्याला 2 अक्षरवृत्ते आणि लागतं आपल्याला 2 रेखावृत्ते, कारण काय तर आपल्याला त्यापासून तर त्यापर्यंत जायचं आहे. म्हणून अशा पद्धतीने ठरू शकतो आपण, काय तर एखाद्या कोणत्याही व्यक्तीचं स्थान आणि कोणत्याही व्यक्तीचं काय ठरू शकतो आपण, स्थान आणि काय ठरू शकतो, तर पुन्हा विस्तार ठरू शकतो. कशावरून, तर आपला या अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांवरून. येत्या लक्षात मित्रांनो. हे झालं कशाबद्दल होतं, आपण बेसिकली बोललो कशाबद्दल, तर अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांबद्दल, ठीक आहे. ज्या काय दिसतं आपल्याला पृथ्वीवर असणारा बिलकुल काय दिसतं आपल्याला, काल्पनिक रेषा दिसत आहेत, ज्या कशा आहेत, तर काही आडव्या आहेत, तर काही कशा आहेत, तर आपल्या या उभ्या आहेत. ज्या आपल्या बोललो, ज्या आडव्या बोललो त्यांना बोललो आपण अक्षरवृत्त बोललो, आणि ज्या बोललो आपण उभ्या त्यांना बोललो आपण काय बोललो, त्याला रेखावृत्त असं बोललो दिसतं, ठीक आहे. यानंतर नेमकं बघू आपण कशाबद्दल, एक सेपरेटली बघू आपण अक्षरवृत्तांबद्दल, आणि सेपरेटली बघू त्यानंतर आपण रेखावृत्तांबद्दल, ठीक आहे. आता पुढचं लक्षात घ्या काय बोलतो आम्ही, ठीक आहे. इथून पुढे चला. काय अडचण नाही इथपर्यंत, ठीक आहे. काय होतं याच्यामध्ये, एक मिनिट थांबा, जरा दुसऱ्या रंगाचा ऍड करतो मी. चला मित्रांनो, आपल्याला दिसतात थोडक्यात काय तर पृथ्वी ही आपली, ठीक आहे. त्या पृथ्वीवर कुठेतरी काय करणार आपण, जरा तो लहानपणी आपण कुठेतरी आपल्या कंपास बॉक्स मध्ये एक अशा पद्धतीचा काय होता, एक हा डी होता, ज्याला कोनमापक असं बोलत होतो आपण, ठीक आहे की नाही. ज्याच्यामध्ये 0 पासून तर या पद्धतीने इकडं 1 डिग्री, ठीक आहे, 1 डिग्री, पुन्हा 2 डिग्री, 3 डिग्री असे काहीतरी दिसत होते आपल्याला. हे काय दिसत होते, हे वेगवेगळे अँगल्स असे दिसत होते, जे अशा पद्धतीने जोडलेले होते. हाच डी कुठेतरी आपल्याला अशा पद्धतीने वापरायचा आहे. कुठे वापरायचा होता आपल्याला, तो या ठिकाणी वापरायचा आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं तो पृथ्वीचा एक काय असणार आपल्याला इथे मिळणार, एक सेंटर मिळणार. जी पृथ्वी दिसते आपल्याला, पृथ्वीचा काय मिळणार मित्रांनो, एक आपल्याला इथे असं एक सेंटर मिळणार, ठीक आहे ना. हा मिळाला पृथ्वीचा काय मिळाला आपल्याला मित्रांनो, एक सेंटर मिळाला, आणि त्या दरम्यान एक काय असणार, अशी एक ही लाईन असणार, बरोबर की नाही. आणि त्या डीचा हा जो 0 डिग्री वाला जो दिसतोय ना पॉईंट आपल्याला, हा या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि इथे दिसतंय सेम बोललो आपण, काय बोललो, 1 डिग्री बोललो, 2 डिग्री, त्यानंतर बोललो 3 डिग्री, हे सेम टू सेम आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे नेमकं, ठीक आहे ना. येतं लक्षात, काय अडचण नाही इथपर्यंत. पुढे पुढे काय दिसतं लक्षात घ्या. आता हा जो आपण डी ठेवलेला आहे या ठिकाणी, या ठिकाणी ठेवल्यानंतर आपल्याला कुठे काय दिसणार, तर या पॉईंटवर आलेला दिसतं आपल्याला काय. आपण बघत आहोत, एकदा पुन्हा क्लिअर करतो मी. आपण बघत आहोत अक्षरवृत्तांबद्दल. कशाबद्दल बघत आहोत आपण,
अक्षवृत्त. ही अक्षरवृत्ते आपल्या पृथ्वीवर कशा पद्धतीने काढली जातात ते मी इथे बोलतोय एकदा. ठीक आहे की नाही. या ठिकाणी आपण डी ठेवलेला आहे. काय दिसतंय इथे पॉईंट काढलेला दिसतोय. तो असणार किती डिग्रीवरचा, तो बोलतो मी 1 डिग्रीवरचा. पॉईंट जो या ठिकाणी काढलेला आपण तो असणार किती डिग्रीवरचा, हा असणार आपला 1 डिग्रीवरचा. येतं लक्षात. ठीक आहे. अशाच पद्धतीनं सेम 1 डिग्रीवरचा म्हणजे इथून थोडक्यात काय तर लक्षात घ्या, इकडे अशा पद्धतीनं हा सेम 1 डिग्रीवरचा पॉईंट आपला या बाजूने सुद्धा असणार. काय अडचण नाही इथपर्यंत. पुन्हा काय बोलतो आपण, अशाच पद्धतीने काय दिसतंय इथं पुन्हा काय दिसतं आपल्याला, तो हा असणार कदाचित आपला तो 2 डिग्रीवरचा. काय दिसतं आपल्याला, तो हा दिसतं आपल्याला किती डिग्रीवरचा, तो आपला 2 डिग्रीवरचा. इकडे दिसतं आपल्याला कोणतो 2 डिग्रीवरचा. आणि पुन्हा या बाजूला सुद्धा दिसतं आपल्याला कोणतो आपला 2 डिग्रीवरचा. ठीक आहे ना. आणि यांना जोडणारी काय करणार आपण या ठिकाणी एक लाईन काढणार. ठीक आहे की नाही. हे जे 2 पॉईंट दिसत आहे, हा 1 डिग्रीवरचा पॉईंट आणि पुन्हा दिसतं आपल्याला हा 1 डिग्रीवरचा पॉईंट. यांना जोडणारी काय करतो आपण, ही आडवी एक लाईन काढतो. ठीक आहे. इथं सुद्धा काय बोललो आपण, 2 डिग्रीवरचा पॉईंट आणि 2 डिग्रीवरची पुन्हा दुसरा पॉईंट जोडण्याची काय करतो आपण इथे एक लाईन काढतो. अशाच पद्धतीने थोडक्यात लक्षात घ्या, आपल्याला दिसत आहे की इथनं काय लिहिलं आपण, पुन्हा इथपर्यंत साधारणतः लक्षात घ्या. इथपर्यंत साधारणतः म्हणजे काय, हा 0 डिग्रीचा असेल. बरोबर. या 0 डिग्री पासून इथपर्यंत साधारणतः जर उभी लाईन टाकली तर थोडक्यात इथे काय तयार झाला, तो आपला हा झाला आपला 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला दिसतं हा काय असेल तर आपला हा 90 अंशाचा असेल. काय अडचण नाही इथपर्यंत. ठीक आहे ना. अशा पद्धतीने जेव्हा आपण 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री 4 डिग्री 5 डिग्री 6 डिग्री असे हे 90 डिग्री पर्यंत काढू तर थोडक्यात आपल्याला काय मिळणार, तर असे हे 90 लाईन्स आपल्याला इथे मिळणार. ठीक आहे. सेम इकडे सुद्धा 2 3 4 5 6 बिलकुल अशा पद्धतीने सगळे काय मिळणार, तर हे थोडक्यात आपल्याला हे एकूण किती मिळणार, तर आपल्याला हे 90 पॉईंट्स मिळणार. आणि त्या 90 पॉईंट्स जोडणारी काय करणार, तर आपण इथं एक लाईन काढणार. इथं काय करणार, हे अशा या सगळ्या या लाईन काढणार. ठीक आहे. सगळ्या आडव्या रेषा काढणार. बरोबर. या सगळ्या आडव्या रेषा म्हणजे काय झालं मित्रांनो, हे झाले आपले काय झाले, हे अक्षरवृत्त. ठीक आहे. या अक्षरवृत्तांची व्याख्या इथं मी बोललेलो आहो. नेमकी कशी बोललेलो लक्षात घ्या. काय बोललेलो की पृथ्वीवरील 2 समान अंशावरील बिंदू कसे आपण बोललो होतो इथं 1 डिग्री. काय अडचण नाही. इथं बोललेलो आपण काय 1 डिग्री बोललेलो. काय दिसतंय 1 डिग्री आणि 1 डिग्री 2 समान अंशावरचे बिंदू आहेत. ठीक आहे की नाही. 1 डिग्री एका अंशावरचा, दुसरा काय दिसतं आपल्याला, तो दुसरा हा 1 डिग्री म्हणजे एका अंशावरचा. म्हणजे काय झालेलं, हे 2 समान अंशावरचे बिंदू आपण या ठिकाणी घेतलेले होते आणि त्यांना जोडणारी काय काढलेली आपण एक लाईन काढलेली होती. ठीक आहे ना. म्हणजे काय बोललो मी, पृथ्वीवरील दोन काय बोलतो मी, समान अंशावरील बिंदू. काय बोललो मी, हे 2 पृथ्वीवरील समान अंशावरील बिंदू, एक 1 डिग्री आणि दुसरा सुद्धा हा काय दिसतं आपल्याला 1 डिग्री. यांना जोडणारी एक काय असणार, यांना जोडणारी काय बोलतो मी, जोडणारी काय असणार इथे एक आपल्याला दिसतंय काल्पनिक आडवी रेषा. यांना जोडणारी काय बोलतो मी एक रेषा असेल, ती काल्पनिक असणार. याला काय बोलतो आपण, यालाच बोलतो आपण, या काल्पनिक आडव्या रेषेला बोलतो मित्रांनो अक्षवृत्त. यालाच काय बोलतो आपण, अक्षवृत्त असं बोललो. ही झाली काय झाली, ही मित्रांनो अक्षवृत्तांची डेफिनेशन. काय बोललो आपण, पृथ्वीवरील 2 समान अंशावरील बिंदूंना जोडणारी काल्पनिक आडवी रेषा. पृथ्वीवरील समान अंशावरील जोडणारी म्हणजे 2 आणि 2 यांना जोडणारी काय बोललो, ही काल्पनिक आडवी रेषा आहे. म्हणजे काय झालं, सगळ्या पद्धतीने हे काय झालं आपले हे अक्षवृत्त झाले. आपल्याला दिसत आहे 0 पासून तर इकडे 90 पर्यंत साधारणतः गेलो आपण, 90 पर्यंत गेलो तर एकूण हे जे दिसतं आपल्याला, ठीक आहे ना, म्हणजे उत्तरेकडे ही जी लाईन दिसते आपल्याला मित्रांनो, या लाईनच्या म्हणजे 0 डिग्री पासून जेव्हा उत्तरेकडे जातो आपण, ठीक आहे ना, ठीक आहे, उत्तरेकडे जातो आपण तेव्हापर्यंत साधारणतः लक्षात घ्या आपल्याला दिसतंय काय, तर एकूण निघतं आपल्याला किती, तर एकूण निघतं हे 90 अक्षरवृत्त निघताना दिसतंय. ठीक आहे ना. अशाच पद्धतीने सेम आपण काय करणार, हे दक्षिणेकडे सुद्धा ही जी आडवी लाईन दिसते मोठी, ठीक आहे, हिरव्या कलरची, याच्या दक्षिणेकडे सुद्धा आपण अशाच पद्धतीने काढणार. मग तिकडे सुद्धा काय दिसतं लक्षात घ्या, एक सेम बिलकुल काय करणार आपण, 2 पॉईंट घेणार, जी समान अंशावरची असणार, त्यांना जोडणारी काय करणार, इथे आपण एक रेषा काढणार अशा पद्धतीनं. येतं लक्षात. ठीक आहे. या पद्धतीने रेषा काढलेली दिसत आहे. आणि ह्या सुद्धा किती निघणार, तर लक्षात घ्या आपल्याला, ह्या सुद्धा किती निघणार, तर या रेषा आपल्याला दिसते ते इथपर्यंत, म्हणजे थोडक्यात लक्षात घेते 90 डिग्री पर्यंत, म्हणजे एकूण निघतात ते किती, तर 90. म्हणजे उत्तरेकडे 90,
ठीक आहे. आणि काय निघतं तर लक्षात घ्या, दक्षिणेकडे दिसतं आपल्याला 90 आणि एक दिसतं काय तर लक्षात घ्या, ही मधली जी होती आपली बोललो आपण काय दिसतंय ही दिसतं मधली जी होती ती होती आपली किती डिग्रीवरची तर ही 0 डिग्रीवरची. ठीक आहे. या 0 डिग्री पासून उत्तरेकडे दिसतं आपल्याला 90 आणि या 0 डिग्री पासून दक्षिणेकडे दिसतं आपल्याला किती तर 90. तर दिसतं लक्षात घ्या मित्रांनो, उत्तरेकडच्या 90 प्लस दक्षिणेकडच्या 90 आणि सोबत काय बोललो आपण पुन्हा आणखी झालं दक्षिणेकडच्या 90 आणि बोललो काय तर लक्षात घ्या ही 0 डिग्री वाली एक दिसत आहे. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या हे एकूण झालेलं किती तर हे झालेलं एकूण 181. म्हणजे लक्षात घ्या आपल्या पृथ्वीवर ज्या काही काल्पनिक आडव्या रेषा दिसतात मित्रांनो, ज्या काही काल्पनिक आडव्या रेषा दिसत आहे ह्या एकूण किती आहेत तर या आहे आपल्या 181 आहेत टोटल. किती या एकूण 181 आहेत टोटल. म्हणजे आपल्याला दिसत आहे की आपल्या पृथ्वीवरील अक्षवृत्तांची संख्या दिसते आपल्याला काय तर ती दिसते आपल्याला 181 अक्षरवृत्त. किती दिसतं आपल्याला हे 181 अक्षरवृत्त अशा पद्धतीने आपल्या पृथ्वीवर दिसतं आपल्याला 181 अक्षरवृत्त दिसतात. ठीक आहे. इथपर्यंत काही अडचण नाही. आता पुढचं सांगतो मी काय दिसतं लक्षात घ्या. काय अडचण नाही, इथपर्यंत डेफिनेशन झालेली. एकूण किती आहेत तर ते 181 आहे. ठीक आहे. पुढे आता काय बोलतो लक्षात घ्या आता. ठीक आहे. अशाच पद्धतीने सेम टू सेम काय करणार आपण पुन्हा ऍड करणार पृथ्वी आपली. ठीक आहे. काय अडचण नाही. अशा पद्धतीने पृथ्वी ऍड झालेली आपली. ठीक आहे. या पृथ्वीवर सेम काय बोललो आपण काय बोलतो की ज्या सगळ्या काढलेल्या होत्या ते काय होत्या आपल्या ची आडवी दिसत आहे याला बोललो होतो आपण काय बोललो होतो मधली ही 0 डिग्री. ठीक आहे ना. आणि अशाच पद्धतीने कुठेतरी काय केलेलं आपण अशाच पद्धतीने पुन्हा काय काढलेलं या लाईन्स काढलेल्या दिसत आहे. ठीक आहे. या पद्धतीने लाईन काढलेल्या दिसते आपल्याला. ठीक आहे. ज्या उत्तरेकडे बोलतो आपण 0 डिग्रीच्या वर किती होत्या त्या टोटल ह्या 90 होत्या. नेमक्या किती होत्या या एकूण 90 होत्या. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये काय गोष्टी नेमक्या लक्षात घ्या. ठीक आहे. नाही आपण बोललो की प्रत्येक दोन लगतचे रेखावृत्त. ठीक आहे ना. हे जे बोलतो आपण लक्षात घ्या काय बोलतो आम्ही इथे. ठीक आहे की नाही. हे एक आणि हा एक हे जे दोन दिसते आपल्याला हे काय दिसत आहे दोन जवळचे अक्षरवृत्त दिसत आहे. काय दिसतं आपल्याला हे दोन जवळचे अक्षरवृत्त दिसत आहे. हा एक आणि हा एक सुद्धा काय दिसतं आपल्याला दोन जवळचे काय दिसतं आपल्याला हे अक्षरवृत्त या ठिकाणी दिसते मित्रांनो. ठीक आहे ना. याच्यामध्ये पुन्हा हे सुद्धा दोन दिसत आहे हे सुद्धा दोन जवळचे अक्षरवृत्त दिसत आहे. यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये बोललो आपण की प्रत्येक जो काढला होता आपण किती डिग्रीवर काढला होता तो एका डिग्रीवर. किती डिग्रीवर काढला होता तो एका डिग्रीवर. पुन्हा तो दुसरा होता किती डिग्रीवर तो 2 डिग्रीवर होता. म्हणजे दोन जर लगतचे अक्षरवृत्त असतील काय बोललो मी हे दोन लगतचे काय असतील आपले हे अक्षरवृत्त असतील. ठीक आहे. या दोन लगतच्या अक्षरवृत्तांमध्ये अंशामध्ये साधारणतः जर विचार करतो म्हटलं साधारणतः लक्षात घ्या प्रत्येकामध्ये साधारणतः लक्षात घ्या दोन लगतच्या अक्षरवृत्तांमध्ये आपल्याला दिसत आहे एका अंशाचा फरक दिसत आहे. काय दिसतं आपल्याला तो एका अंशाचा हा फरक दिसत आहे. आणि तेच साधारणतः जर विचार करतो म्हटलं तर या दोन लगतच्या अक्षरवृत्तांमध्ये साधारणतः हे जे अंतर दिसतंय आपल्याला मित्रांनो काय बोलतो मी हे जे अंतर दिसतंय इथे आपल्याला अंतर दिसतंय या ठिकाणी आपल्याला तर अंतर किती असणार हे जे अंतर दिसतंय हे अंतर किती असणार तर किलोमीटरमध्ये असणार. तर ते किती असणार तर ते असणार आपलं हे 111 किलोमीटर. किती असणार ते 111 किलोमीटर. म्हणजे दोन लगतच्या अक्षरवृत्तांच्या दरम्यान काय बोललो मी दोन लगतच्या अक्षरवृत्तांच्या दरम्यान इथे दिसत आहे दोन लगतच्या अक्षरवृत्तांच्या दरम्यान किलोमीटर मध्ये अंतर किती तर ते किती बोललो मी 111 किलोमीटर. आणि अंशामध्ये साधारणतः दोन लगतच्या अक्षरवृत्तांदरम्यान अंशामध्ये अंतर किती तर ते 1 अंशाचा फरक असेल नेमका. ठीक आहे. आता याच्यामध्ये दिसतं आपल्याला याही टोकावर 111 किलोमीटरचं अंतर आणि याही टोकावर दिसतं आपल्याला काय तर 111 किलोमीटरचं अंतर दिसतंय. काय अडचण नाही. ठीक आहे. आता जर कदाचित इथेही सारखं अंतर आणि इथेही सारखं अंतर असेल तर मग असं सांगता येईल आपल्याला की प्रत्येक अक्षरवृत्त हे काय बोलतो मी हे प्रत्येक अक्षरवृत्त हे काय असणार हे एकमेकांस काय असणार ते समांतर असणार. काय असणार हे एकमेकांस काय असणार ते समांतर. एकमेकांस काय असणार ते समांतर. म्हणजे काय लक्षात घ्या मित्रांनो प्रत्येक अक्षरवृत्त हा एकमेकांस समांतर आहे म्हणजे पॅरलल आहे एकमेकांना. ठीक आहे ना. याच्यामध्ये सुद्धा काय अडचण नाही लक्षात घ्या.
हे एकमेकांना समांतर आहे, म्हणजे काय दिसतात लक्षात घ्या, एकमेकांना हे बिलकुल छेदणार नाहीत, बिलकुल हे छेदणार नाही, एकत्र येणार नाही. ठीक आहे ना. आता याच्यामधलं लक्षात घ्या, काय बोलतो मी, काय बोलतो, एक दुसरा महत्वाचा पॉईंट काय. ठीक आहे, एक दिसतंय जरा, हा जो एक अक्षरवृत्त दिसतंय, ठीक आहे, हा जो एक अक्षरवृत्त दिसतोय लक्षात घ्या, याच्या लांबीच्या बाबतीत, ठीक आहे, आणि इथल्या अक्षरवृत्ताच्या लांबीच्या बाबतीत काहीतरी फरक दिसेल आपल्याला. ठीक आहे, बरं, याच्यात काय ऑब्झर्व करता येत नसेल तर लक्षात घ्या, हा अक्षरवृत्त आणि काय बोललो मी, हा एक अक्षरवृत्त आहे, पुन्हा इथे जो काढणार आपण त्याच्या बाबतीत आपल्याला लांबीमध्ये काहीतरी फरक दिसतोय मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे काय दिसतंय लक्षात घ्या, की या अक्षरवृत्तांची लांबी, ही अक्षरवृत्तांची लांबी जी दिसते आपल्याला काय दिसतंय, ही काय दिसतंय, या 0 डिग्री पासून 0 डिग्री वाला काय, त्याला काय बोलतो, एकदम पुन्हा सांगतो, त्याला बोलतो आपण विषुववृत्त. याला काय बोलतो आपण, विषुववृत्त. विषुववृत्त जो 0 डिग्री वाला आहे त्याला बोललो आपण, काय बोललो, विषुववृत्त. काय बोललो आपण लक्षात घ्या, जेव्हा आपण विषुववृत्तापासून, जेव्हा काय बोलतो मी, काय बोलतो आपण, या विषुववृत्तापासून आपण कुठे जातो, हे उत्तरेकडे जातो. उत्तरेकडे कुठे जातो आपण, इथे जातो नॉर्थ पोलकडे, किंवा दक्षिणेकडे सुद्धा जाऊ आपण, कुठेपर्यंत, तर आपलं साऊथ पोलकडे. जेव्हा बोललो मी विषुववृत्तापासून आपण कुठे गेलो, उत्तरेकडे गेलो, नॉर्थ पोल पर्यंत गेलो, तेव्हा काय झालेलं दिसतं, या ठिकाणी काय झालेलं दिसतं आपल्याला, या प्रत्येक अक्षरवृत्तांची लांबी, ही प्रत्येक अक्षरवृत्तांची लांबी काय झालेली दिसते, इथं आपल्या मित्रांनो ही कमी कमी होताना दिसत आहे. काय होताना दिसतंय, इथे ही कमी कमी होताना दिसतंय. ठीक आहे, तेच सेम मी काय बोलतो आणखी, जर या बाजूला सुद्धा आपण काढलेलं असणार ते, ठीक आहे, या बाजूला सुद्धा काढलेलं असणार, येतं लक्षात. तर यांच्याही लांबीच्या बाबतीत आपल्याला तशाच पद्धतीने काहीतरी ऑब्झर्वेशन मिळत आहे. काय तर काय लक्षात घ्या, इथला जो असणार तो असणार मोठा असणार लांबीनं, आणि इथला जो असणार तो कसा असणार, तो छोटा असणार लांबीनं. म्हणजे काय दिसतं लक्षात घ्या, या विषुववृत्तापासून तुम्ही उत्तरेकडे जा, नॉर्थ पोलकडे, किंवा काय बोललो आपण, या विषुववृत्तापासून तुम्ही कुठे या, दक्षिणेकडे या, कुठपर्यंत आपलं साऊथ पोलकडे या, तेव्हा आपल्याला काय दिसतात तर लक्षात घ्या, प्रत्येक अक्षरवृत्ताची लांबी ही काय होताना दिसते, आपल्याला कमी कमी होताना दिसते. काय होताना दिसतं, हे कमी कमी होताना दिसतं. पण यांच्यामधल्या अंतराच्या बाबतीत जर बोललो म्हटलं आपण, अंतराच्या बाबतीत जर बोललो म्हटलं तर काय दिसतं लक्षात घ्या, हे अंतर बिलकुल आपल्याला काय दिसतंय, जेवढं या ठिकाणी होतं, म्हणजे किती होतं ते, एकूण होतं ते आपलं 111 किलोमीटर. किती होतं ते, 111 किलोमीटर. तेवढंच अंतर आपल्याला कुठे दिसणार, हे ते याच ठिकाणी सुद्धा दिसणार. म्हणजे लक्षात घ्या, काय बोललो मी, यांच्यामधलं काय होताना दिसतंय, या अक्षरवृत्तांची लांबी, या अक्षरवृत्तांची लांबीच्या बद्दल बोलतो मी. काय तर विषुववृत्तापासून आपण नॉर्थ पोलकडे जाऊ, किंवा विषुववृत्तापासून आपण कुठे येऊ, आपण साऊथ पोलकडे येऊ, तेव्हा यांची लांबी काय होते, ही कमी कमी होत जाते. पण यांच्यामधलं अंतर लक्षात घ्या, काय बोलतो मी, विषुववृत्तापासून तुम्ही नॉर्थ पोलकडे जा, किंवा विषुववृत्तापासून तुम्ही साऊथ पोलकडे या, यांच्यामधलं अंतर हे आपल्याला कसं दिसतंय, हे बिलकुल समान दिसतंय. कारण का तर अक्षरवृत्त ही एकमेकांना कशी दिसते, ती प्रत्येक अक्षरवृत्त एकमेकांना कसं दिसतं, थोडक्यात लक्षात घ्या, कसं दिसतं आपल्याला, ते एकमेकांना दिसतं आपल्याला, हे समांतर दिसतं. कसं दिसतं मित्रांनो, हे समांतर दिसतंय. हे तेवढं काय दिसतं आपल्याला, हे गरजेचं दिसतंय. कशाबद्दल, हे अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांच्या बाबतीत, कशाबद्दल, हे अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांच्या बद्दल दिसतं. ठीक आहे, यापुढे गेल्यानंतर काय भाग यापुढे गेल्यानंतर काय भाग लक्षात घ्या, आपल्याला दिसतंय या पृथ्वीवर काय दिसतं आपल्याला मित्रांनो, एक महत्वाचं अक्षरवृत्त दिसतंय. एक महत्वाचं अक्षरवृत्त दिसतंय, ते कोणतं, त्याच्याबद्दल जरा गोष्टी बघू आपण, काय काय दिसतं आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे, दिसतं आपल्याला मित्रांनो, पृथ्वी दिसतं आपल्याला. ठीक आहे, आणि या पृथ्वीवर दिसतं आपल्याला एक महत्वाचं अक्षरवृत्त दिसतंय, ते कोणतं, तर ते कोणतं लक्षात घ्या, तो असणार 0 डिग्रीवरचा आपला विषुववृत्त. कोणता असणार तो आपला, हा 0 डिग्रीवरचा कोण, आपला हा विषुववृत्त, जो दिसतं आपल्याला किती डिग्रीवर बोललो आपण, विषुववृत्त, ज्याला काय बोललो आपण, विषुववृत्त असं बोललो. ठीक आहे की नाही. हा विषुववृत्त जो दिसतं आपल्याला पृथ्वीच्या बिलकुल मधातून जाताना दिसतंय. काय बोललो आपण, पृथ्वीच्या बिलकुल मधातून जाताना दिसतंय आपल्याला विषुववृत्त. म्हणजे कशा पद्धतीनं, इथे असणार काय बोललो आपण, नॉर्थ, इथे काय दिसतं आपल्याला, नॉर्थ पोल, इथे काय दिसतं आपल्याला, साऊथ पोल. ठीक आहे की नाही. विषुववृत्त कशा पद्धतीने आहे ते लक्षात घ्या, नॉर्थ पोल पासून आणि साऊथ पोल पासून बिलकुल समान अंतरावर. काय बोललो आपण, काय बोललो, हा काय दिसतं आपल्याला, विषुववृत्त काय दिसतंय, नॉर्थ पोल पासून तर काय बोललो मी, काय बोललो, साऊथ पोल पर्यंत, नॉर्थ पोल पासून आणि साऊथ पोल पासून काय दिसतं आपल्याला, बिलकुल समान अंतरावर जी काही काल्पनिक आडवी रेषा दिसताय, त्याला काय बोललो आपण, विषुववृत्त असं बोललो. हा विषुववृत्त काय करताना दिसतं लक्षात घ्या, पृथ्वीचे 2 भाग करताना दिसतं.
पृथ्वीचे दोन भाग करताना दिसत आहे, पृथ्वीचे दोन गोलार्ध तयार करताना दिसत आहे. जो पहिला गोलार्ध असेल वरचा त्याला बोलणार आपण काय बोलणार, त्याला याला बोलणार आपण उत्तर गोलार्ध. याला काय बोलणार आपण, उत्तर गोलार्ध. ठीक आहे. आणि जो दक्षिणेकडचा असेल त्याला बोलणार आपण काय बोलणार, आपण दक्षिण गोलार्ध. याला बोलणार आपण दक्षिण गोलार्ध. अशा पद्धतीने ही जी काल्पनिक आडवी रेषा होती ज्याला बोललो आपण विषुववृत्त बोललो, जो विषुववृत्त आपल्याला काय नॉर्थ पोल पासून आणि साऊथ पोल पासून बिलकुल समान अंतरावर दिसत होतं आपल्याला या पृथ्वीवर. ठीक आहे ना. त्याला बोललो आपण काय बोललो, त्याला बोललो आपण विषुववृत्त बोललो. आणि या विषुववृत्ताने पृथ्वीचे बिलकुल दोन समान गोलार्ध केलेले दिसते आपल्याला, दोन समान अर्धे गोल केलेले दिसत आहे. जो उत्तरेकडचा दिसतोय याला बोललो आपण उत्तर गोलार्ध, आणि जो दक्षिणेकडचा दिसतोय त्याला काय बोललो आपण दक्षिण गोलार्ध असं बोललेलो आहोत. ठीक आहे ना. एवढं कशाबद्दल होतं आपलं, हे विषुववृत्ताबद्दल होतं. या विषुववृत्तालाच आपण काय बोलतो, यालाच बोलतो आपण मूळ अक्षवृत्त असं. यालाच काय बोलतो आपण, मूळ अक्षवृत्त. यालाच बोलतो आपण मूळ अक्षरवृत्त असं बोलतो. ठीक आहे की नाही. कारण महत्वाचा दिसतं आपल्याला, सर्वात महत्वाचा अक्षरवृत्त कोणता तो आपला हा कोण विषुववृत्त दिसतं. ठीक आहे. याच विषुववृत्ताला काय बोलतो आपण बृहद वृत्त असं सुद्धा. याला काय बोलतो आपण बृहद वृत्त. कारण एकूण अक्षरवृत्त जे दिसतं ना आपल्याला टोटल होते किती, ते एकूण टोटल होते 181 अक्षरवृत्त होते. या 181 अक्षरवृत्तापैकी सर्वात मोठा कोण दिसतोय तर तो आपल्याला विषुववृत्त दिसतंय. कोण दिसतं आपल्याला, तो सर्वात मोठा विषुववृत्त दिसतंय. म्हणून याला काय बोललो मित्रांनो आपण बृहद वृत्त असं बोललो. बृहद म्हणजे काय तर मोठा वृत्त. ठीक आहे की नाही. आणि या अक्षरवृत्तांची एकूण काय बोललो या लक्षात घ्या, या विषुववृत्ताची एकूण लांबी किती आहे तर ती आहे 40,075 किलोमीटर. जो काय बोललो आपण हा 40,075 किलोमीटरचा जो पृथ्वीला काय करतो, एकूण पूर्णपणे काय करतो, हा फेरा घालतो. पृथ्वीला काय करतो, एकूण पूर्णपणे फेरा घालतो. अशा पद्धतीने दिसतात त्याची आपल्याला काय दिसते, ही त्याची लांबी सुद्धा दिसते मित्रांनो. ठीक आहे. याच्याबद्दल असणाऱ्या काही गोष्टी, विषुववृत्ताबद्दल असणाऱ्या काही गोष्टी. ठीक आहे ना. हा जो विषुववृत्ताचा भाग आहे, ठीक आहे, हा जो विषुववृत्ताचा भाग आहे तो साधारणतः लक्षात घ्या. या विषुववृत्ताच्या भागामध्ये जो विषुववृत्ताचा भाग साधारणतः काय तर उत्तरेकडे 5 डिग्री, उत्तरेकडे बोललो मी 5 डिग्री, उत्तरेकडे किती बोलतो मी 5 डिग्री. ठीक आहे. आणि बोलतो पुन्हा काय तर लक्षात घ्या दक्षिणेकडे किती तर ही 5 डिग्री. याच्या दरम्यानचा हा जो पूर्ण प्रदेश दिसतो आपल्याला काय विषुववृत्तापासून उत्तरेकडे 5 डिग्री आणि दक्षिणेकडे 5 डिग्री, त्याला बोलतो आपण विषुववृत्तीय प्रदेश असं बोलतो. त्याला काय बोलतो आपण विषुववृत्तीय प्रदेश असं बोलतो. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये काय बोलतो लक्षात घ्या, सूर्याची किरण ही वर्षभर कशी पडतात तर ही लंबरूप पडतात. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये काय बोलतो मित्रांनो मी, ही पहिला पॉईंट काय त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला, काय त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे सूर्यकिरणे ही कशी पडतात तर वर्षभर ही कशी पडतात तर लक्षात घ्या लंबरूप पडताना दिसतात आपल्याला. वर्षभर या ठिकाणी सूर्याची किरणे ही लंबरूप पडतात, वर्षभर सूर्याची किरणे लंबरूप पडतात. म्हणून लक्षात घ्या काय बोलतो की या विषुववृत्तीय भागामध्ये आपल्याला वर्षभर तापमान कसे दिसते, इथे वर्षभर तापमान ही कशी दिसते आपल्याला मित्रांनो, हे आपल्याला जास्त आढळते. तापमान सुद्धा कसे आढळते इथे वर्षभर आपल्याला हे जास्त आढळताना दिसतं मित्रांनो. ठीक आहे. याच्यामध्ये दुसरा पॉईंट महत्वाचा तेवढाच कसा काय लक्षात घ्या, या विषुववृत्तीय भागामध्ये साधारणतः लक्षात घ्या पाऊस म्हणजेच काय तर आपलं यालाच बोलणार आपण, या भूगोलाच्या भाषेमध्ये बोलणार आपण पर्जन्य असं बोलणार. यालाच काय बोलणार आपण पर्जन्य असं बोलणार. ठीक आहे. पर्जन्य जे बोलतात थोडक्यात त्याला काय बोललो आपण आपल्या भाषेमध्ये पाऊस बोललो. ठीक आहे ना, पाऊस. ठीक आहे. हा पाऊस जो साधारणतः लक्षात घ्या, पाऊस कधी पडतो या ठिकाणी साधारणतः लक्षात घ्या दुपारी 4 नंतर. पाऊस जो बोलतो मी या ठिकाणी कधी पडतो, हा साधारणतः दुपारी 4 नंतर पडतो. आणि या ठिकाणी पडणारा पाऊस जो आहे तो कोणत्या प्रकारचा असणार, तो आहे आपला कोणत्या प्रकारचा, तो आहे आरोह प्रकारचा. कोणता पाऊस तो आहे आपला आरोह प्रकारचा पाऊस. ठीक आहे. आरोह प्रकारचा पाऊस आहे मित्रांनो. ठीक आहे की नाही. त्या आरोह प्रकारचा पाऊस आपल्याला दिसता लक्षात घ्या. या विषुववृत्तीय भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला आरोह प्रकारचा पाऊस पडताना दिसतो. लक्षात घ्या म्हणजे काय,
0 डिग्री पासून काय बोललो आपण उत्तरेकडे 5 डिग्री आणि दक्षिणेकडे काय बोललो आपण 5 डिग्री. त्या विषुववृत्तीय भागामध्ये आपल्याला दिसत आहे काय तर दुपारी साधारणतः 4 नंतर पाऊस पडताना दिसतोय. आणि कोणत्या प्रकारचा पडताना दिसतोय तर आपल्याला तो आरोह प्रकारचा पाऊस पडताना दिसतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा मधलाच या विषुववृत्तीय भागाचा एक तिसरा तेवढा महत्वाचा पॉईंट आहे. कसा काय तो लक्षात घ्या. काय बोलतो मी की या भागामध्ये आपल्याला दिसतंय काय तर लक्षात घ्या पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत आहे. पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत आहे. तर पृथ्वीचं स्वतःभोवती फिरता फिरता एक सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होते. म्हणजे काय तर लक्षात घ्या पृथ्वीचं एक केंद्रस्थानी बल तयार होते मित्रांनो. ठीक आहे ना. आणि हे केंद्रस्थानी बल या ठिकाणी तयार झाल्यामुळे ते केंद्रस्थानी बल जास्तीत जास्त तयार कुठे होते लक्षात घ्या ते होते विषुववृत्तीय भागामध्ये तयार. कोणतं बल बोललो मी हे केंद्रस्थानी बल. कोणतं बल बोललो मी केंद्रस्थानी बल. ठीक आहे ना. आपण बल बोललो कोणतं केंद्रस्थानी बल. कोणतं बल तर आपलं हे केंद्रस्थानी बल सेंट्रिफ्युगल फोर्स. हे कशामुळे तयार होताना दिसतं लक्षात घ्या पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत आहे. पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत आहे त्याच्यामुळे काय बोललो आपण हे केंद्रस्थानी बल तयार होताना दिसतं आपल्याला. सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होताना दिसत आहे. हे सेंट्रिफ्युगल फोर्स सर्वात जास्त कुठे असते तर लक्षात घ्या ते असते या भागामध्ये सर्वात जास्त असते. म्हणजे काय तर लक्षात घ्या संपूर्ण विषुववृत्तीय भागामध्ये जास्त असते. आणि केंद्रस्थानी बल या ठिकाणी दिसते आपल्याला. त्याच्यामुळे इथे काय दिसतं तर लक्षात घ्या इथे गुरुत्वाकर्षण शक्ती ही सुद्धा कशी असते इथे कमी असते. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती. पृथ्वीची मी काय बोलतो मी ही गुरुत्वाकर्षण शक्ती. या ठिकाणी पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आपल्याला कशी आढळताना दिसते मित्रांनो आपल्याला ही कमी आढळताना दिसत आहे. का तर लक्षात घ्या तिथे काय तयार झालेलं दिसतं आपल्याला सेंट्रिफ्युगल फोर्स तयार झालेलं दिसतंय. केंद्रस्थानी बल तयार झालेलं दिसतंय. आणि गुरुत्वाकर्षण शक्ती जर आपल्याला या ठिकाणी कमी दिसेल कुठे तर विषुववृत्तीय भागामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती ही कमी दिसेल तर लक्षात घ्या या ठिकाणाहून जेव्हा आपण काय करणार उपग्रह हे प्रक्षेपित करणार. काय बोललो मी हे उपग्रह काय करतो इथून आपल्याला काय करतो आपण इथे उपग्रह प्रक्षेपित करतो. काय करतो आपण इथे हे उपग्रह काय करतो प्रक्षेपित करतो. उपग्रह प्रक्षेपित करता तेव्हा लक्षात घ्या ज्यावेळी आपण या ठिकाणाहून उपग्रह प्रक्षेपित करणार कारण बोललो केंद्रस्थानी बल आहे आणि केंद्रस्थानी बलामुळे आपल्याला दिसतंय का तर गुरुत्वाकर्षण शक्ती कमी दिसते. त्याच्यामुळं हे उपग्रह प्रक्षेपित करू आपण तेव्हा या ठिकाणी जे काही उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी आपल्याला जे काही इंधन लागणार या ठिकाणी काय लागणार आपल्याला इंधन. बरोबर. ही इंधन कसे लागणार तर आपल्याला लक्षात घ्या आपल्याला हे कमी लागणार. आणि इंधन कमी लागल्यामुळे आपल्याला दिसत आहे की आपल्याला ही मोठ्या प्रमाणात आपल्याला पैशाची बचत या ठिकाणी होताना दिसते. म्हणून लक्षात घ्या की उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो तो हा करतो आपण कशाचा तर लक्षात घ्या या विषुववृत्तीय भागाचा उपयोग करतो मित्रांनो. ठीक आहे की नाही. अशा पद्धतीने दिसते. आपण कशाबद्दल पहिली माहिती तर ही पहिल्यांदा आपण अक्षरवृत्तांबद्दल आणि अक्षरवृत्तांमध्ये सर्वात मोठा काय दिसत होता आपल्याला तो विषुववृत्त जो मेन काय होता आपला मेन अक्षरवृत्त होता ज्याला बोललो आपण काय बघा इथं मूळ अक्षरवृत्त असं बोललो. त्याच्याबद्दलची ही सगळी माहिती बघितलेली आपण नक्की. ठीक आहे ना. एवढं सगळं कशाबद्दल होतं तर आपलं हे विषुववृत्ताबद्दल याच आपल्या पृथ्वीवर काही आणखी वेगवेगळी वृत्ते सुद्धा आपल्याला दिसत आहे. ठीक आहे की नाही जी आपल्याला महत्वाची दिसतात. ठीक आहे ती कोणती एकदा बघू आपण. ठीक आहे. ही वृत्ते कोणती ती एकदा बघू आपण. ठीक आहे. या वृत्तांमध्ये साधारणतः लक्षात घ्या काय काय दिसतं आपल्याला. ठीक आहे ना. वृत्तांमध्ये काय काय दिसतंय साधारणतः 0 डिग्री पासून उत्तरेकडे या ठिकाणी किती डिग्रीवर तर आपल्याला हे दिसतंय हे 23.5 डिग्रीवर. किती डिग्रीवर तर आपल्याला दिसतंय ते 23.5 डिग्रीवर. ठीक आहे. त्याच्यानंतर या 0 डिग्री पासून पुन्हा काय बोललो मी दक्षिणेकडे. या 0 डिग्री पासून बोललो पुन्हा आणखी दक्षिणेकडे बोलतो. ठीक आहे ना. दक्षिणेकडे सेम बोललो आपण किती डिग्रीवर तर ते दिसतं आपल्याला ते 23.5 डिग्रीवर. किती डिग्रीवर तर आपलं ते 23.5 डिग्रीवर. ठीक आहे. हे जे दोन वृत्त आहेत मित्रांनो हे जे दोन वृत्त दिसतात आपल्याला बोललो आपण काय दिसतंय या 0 डिग्री पासून काय बोललो आपण उत्तरेकडे. 0 डिग्री पासून बोललो आपण उत्तरेकडे बोललो आपण. ठीक आहे ना. या 0 डिग्री पासून उत्तरेकडे काय दिसतं आपल्याला ते 23.5 डिग्रीवर. आणि पुन्हा 0 डिग्री पासून दक्षिणेकडे काय बोललो आपण 23.5 डिग्री पर्यंत काय बोलतो या ठिकाणी दोन वृत्त तयार झालेले दिसत आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जो उत्तरेकडचा हा दिसतो आपल्याला 0 डिग्री पासून उत्तरेकडे याला बोलतो आपण कर्कवृत्त. याला काय बोलतो आपण कर्कवृत्त.
वृत्त असं बोलतो. ठीक आहे. आणि जो काय दिसतं आपल्याला पुन्हा 0 डिग्री पासून दिसतं आपल्याला काय तर दक्षिणेकडचा, 0 डिग्री पासून दक्षिणेकडचा जो 23.5 वर आहे त्याला बोलतो आपण काय बोलतो मकर वृत्त. त्याला काय बोलतो आपण मकर वृत्त. त्याला बोलतो आपण मकर वृत्त असं बोलतो. ठीक आहे. हा झाला आपला काय ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. ला इंग्लिश मध्ये बोलतो कर्कवृत्ताला काय बोलतो आपण, त्याला बोलतो आपण कर्कवृत्ताला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. ठीक आहे. आणि मकर वृत्ताला बोलतो आपण ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न असं बोलतो. ठीक आहे ना. ही दोन वृत्त आपल्याला तेवढे दिसत आहे. ठीक आहे की नाही. एक कर्कवृत्त आणि मकर वृत्त दिसत आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीने थोडक्यात काय दिसतं पुन्हा आणखी आपल्याला आणखी काही वृत्त दिसतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये थोडक्यात पुन्हा इकडे आता ठीक आहे. आणि त्यानंतर पुन्हा या ठिकाणी सुद्धा ठीक आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. हे जे दिसते उत्तरेकडचं आपल्याला ठीक आहे हे किती डिग्रीवर, तर ते दिसतं आपल्याला किती डिग्रीवर, ते आहे 66.5 डिग्रीवर. ठीक आहे. आणि जो काय दिसतं आपल्याला तो दक्षिणेकडचा दिसतं अशा पद्धतीनं. हा जो दिसतो हा सुद्धा किती डिग्रीवर, तर तो आपला आहे हा आहे 66.5 डिग्रीवर. ठीक आहे की नाही. हे सुद्धा आपल्याला वृत्त आपल्याला दिसतं या ठिकाणी. बरोबर. ही वृत्त कोणती ते लक्षात घ्या आता. ठीक आहे. जो उत्तरेकडचा आहे 66.5 वाला त्याला बोलणार आपण आर्टिक वृत्त. त्याला काय बोलणार आपण, आर्टिक वृत्त. याला बोलतो आपण काय आर्टिक वृत्त. आणि जो काय दिसतं आपल्याला पुन्हा जो दिसतोय काय दक्षिणेकडचा 66.5 वाला दिसतंय त्याला काय बोलणार मित्रांनो आपण, याला बोलणार वेट. ठीक आहे. हा जो दक्षिणेकडचा दिसतो आपल्याला 66.5 वाला त्याला बोलणार आपण अंटार्क्टिक वृत्त. त्याला बोलणार आपण काय मित्रांनो, जरा वेट, थोडं टेक्निकल इश्यू येत आहे. ठीक आहे. हा बोर्ड लॅग होत आहे. त्याला बोलणार आपण अंटार्क्टिक वृत्त. याला काय बोलणार मित्रांनो आपण अंटार्क्टिक वृत्त असं बोलणार. अशा पद्धतीने लक्षात घ्या पृथ्वीवर आपल्याला दिसत आहे, पृथ्वीवर काय दिसत आहे हे एकूण काय महत्वाचे काय दिसतं आपल्याला, हे अक्षवृत्त दिसतात. पृथ्वीवर काय दिसतंय हे सगळे आपल्याला हे अक्षवृत्त दिसतात मित्रांनो. एकूण टोटल होते किती, तर हे 181. आणि या 181 मध्ये आपल्याला दिसतंय हे 5 एकूण महत्वाचे दिसत आहे. त्याच्यामध्ये 0 डिग्रीवरचा बोललेलो आपण काय बोललेलो आपण विषुववृत्त असं बोललो. काय बोलतो आपण याला विषुववृत्त. जो आपल्याला दिसत आहे मूढ अक्षवृत्त दिसत आहे. त्यानंतर या विषुवृत्तापासून उत्तरेकडे 23.5 डिग्रीवर दिसतं आपल्याला कर्कवृत्त. आणि त्याच विषुवृत्तापासून दक्षिणेकडे 23.5 डिग्रीवर दिसतं आपल्याला काय मकर वृत्त बोललो आपण. काय त्याच विषुवृत्तापासून उत्तरेकडे 66.5 डिग्रीवर आपण बोललो आर्टिक वृत्त. आणि त्याच विषुवृत्तापासून दक्षिणेकडे 66.5 डिग्रीवर आपण बोललो काय बोललो, तर त्याला बोललो आपण अंटार्क्टिक वृत्त असं बोललो मित्रांनो. ठीक आहे. हे सगळे कशाबद्दल होतं, तर आपलं हे विषुवृत्ताबद्दलचं होतं मित्रांनो. ठीक आहे. हे विषुवृत्त लक्षात घ्या. विषुवृत्त आपल्याला कशा पद्धतीने महत्वाचे ठरतात. ठीक आहे. हे सगळे विषुवृत्त आपल्या पृथ्वीवर कशा पद्धतीने महत्वाचे ठरतात या विषुवृत्तानुसारच या अक्षवृत्तानुसारच बोलतो मी. या अक्षवृत्तानुसारच लक्षात घ्या आपण काय करतो, या अक्षवृत्तानुसार आपण पृथ्वीवरचं हवामान आपण ठरवतो. पृथ्वीवरचं काय करतो आपण हवामान ठरवतो. किंवा या हवामानावर परिणाम कोण करतात, या हवामानावर परिणाम कोण करतात, तर लक्षात घ्या कोण करतात, तर ही अक्षवृत्त आपल्याला परिणाम करताना दिसत आहे. हे कशा पद्धतीने करतात, याचं तापमान कसं असणार, काय गोष्टी असणार ते या ठिकाणी बघणार आहोत आपण. ठीक आहे. एकदम पुढच्या स्लाइड मध्ये जाऊ. ठीक आहे. लक्षात घ्या आता काय गोष्टी बोलतो आम्ही. चल ही पृथ्वी आपल्या या पृथ्वीवर आपल्याला दिसत आहे काय, पृथ्वीवर आपल्याला दिसत आहे एक काल्पनिक आडवी रेषा होती. ठीक आहे ना. एकूण टोटल होते या 181 काल्पनिक आडवी रेषा होत्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये ही जी मधली होती बिलकुल सेंटरवाली, ठीक आहे ना,
ज्याला बोललो आपण 0 डिग्री म्हणजे काय तर आपला हा विषुववृत्त, याला काय बोललो आपण विषुववृत्त. येतं लक्षात? काय अडचण नाही, ठीक आहे की नाही. विषुववृत्त काय बोललो आपण याला विषुववृत्त असं बोललो, ठीक आहे की नाही. दिसतं आपल्याला किती डिग्रीवर दिसतं, ही 0 डिग्रीवर दिसतं, ठीक आहे की नाही. आणि जसं आपण पुन्हा उत्तरेकडे गेलो, कुठे गेलो आपण, हे उत्तरेकडे गेलो, पुन्हा याच पद्धतीनं कुठे गेलो आपण, हे उत्तरेकडे गेलो मित्रांनो, इकडे, ठीक आहे ना. हे सगळे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असेपर्यंत कुठपर्यंत, हे 90 डिग्री पर्यंत. सेम बोललो आपण कुठं काय तर लक्षात घ्या, हे दक्षिणेकडे सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं कुठपर्यंत, हे सगळं हे 90 डिग्री पर्यंत येतं लक्षात, हे ठीक आहे ना. या पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या इथं काय गोष्टी घडताना दिसतात मित्रांनो, ठीक आहे ना. आता इकडून पडताना दिसते मित्रांनो आपल्याला, काय इकडून पडताना दिसते आपल्याला सूर्याची किरणे. इकडून काय पडताना दिसते आपल्याला, ही सूर्याची किरणे ही लंबरूप पडताना दिसते आपल्याला पृथ्वीवर, ठीक आहे की नाही. ही काय पडताना दिसते मित्रांनो, ही सूर्याची किरणे आपल्या पृथ्वीवर पडताना दिसते, ठीक आहे. सूर्याची किरणे साधारणतः पडल्यानंतर साधारणतः लक्षात घ्या काय दिसतं आपल्याला, सूर्याची किरणे लक्षात घ्या मित्रांनो. सूर्याची किरणे लंबरूप कोणत्या भागात पडणार, ठीक आहे, ती पडणार लक्षात घ्या या भागात लंबरूप. कोणत्या भागात लंबरूप पडणार, नेमकी ही या भागात लंबरूप पडणार जास्तीत जास्त, येतं लक्षात. या भागात काय पडणार, ती जास्तीत जास्त लंबरूप पडताना दिसते आपल्याला, ठीक आहे. ज्या भागात सूर्याची किरणे ही आपल्याला लंबरूप पडताना दिसत आहे, ज्या भागात काय बोललो मी, ही सूर्याची किरण आपल्याला ही लंबरूप पडताना दिसत आहे, त्या भागात काय बोलतो मी, त्या भागात काय बोललो मी, ही काय होती आपली, ही सूर्यकिरणे, काय होती आपली, ही सूर्य किरणे. आणि ही या भागात काय पडताना दिसते आपल्याला, ही लंबरूप पडताना दिसत आहे. कशी पडताना दिसते आपल्याला, ही लंबरूप पडताना दिसत आहे. ही सूर्यकिरणे लक्षात घ्या, ज्या भागात लंबरूप पडणार त्या भागात तापमान कसं असणार, तर हे आपल्याला अतिशय जास्त असणार. कसं असणार, हे तापमान इथं अतिशय जास्त असणार. तर मी काय बोलतो लक्षात घ्या, काय बोलतो मी, जसं जसं ही सूर्याची किरणे पुन्हा आता काय बोलतात, ती या भागात सुद्धा पडायला लागणार लंबरूप थोडक्यात, ठीक आहे ना. इकडे सुद्धा येतील ती अशा पद्धतीनं, येतं लक्षात. ही इकडे सुद्धा येताना दिसतं आपल्याला, इकडे येताना दिसतंय, या बाजूला येताना दिसतंय, इथपर्यंत येताना दिसतंय, ठीक आहे की नाही. पण झालं कसं मित्रांनो, लक्षात घ्या, हा जो पृथ्वीचा भाग आहे, हा जो पृथ्वीचा भाग दिसताय तो कसा दिसतो आपल्याला, या ठिकाणी जरा कसा दिसतो आपल्याला, तो असा कर्व दिसतोय. कसा दिसतोय तो आपल्याला, इथे कर्व दिसताय. हा पृथ्वीचा भाग जरा कर्व दिसतोय, तर लक्षात घ्या या ठिकाणी जी काही सूर्याची किरणे पडलेली आहेत ती कशी पडतात, तर थोडक्यात ही पडतात, ही तिरपी पडतात. कशी पडतात, तर ही तिरपी पडताना आपल्याला दिसतं मित्रांनो. जर या ठिकाणी सूर्याची किरणे ही तिरपी पडलेली असेल तर तिथलं तापमान कसं असेल मित्रांनो, हे तापमान असेल तिथलं हे बिलकुल कसं असणार, तापमान इथलं हे कमी असणार मित्रांनो. तापमान कसं असणार, तर हे कमी असणार. आणि ज्या ठिकाणी सूर्याची किरणे ही कशी पडणार, लंबरूप पडताना दिसतात, म्हणजे या विषुववृत्त भागामध्ये लंबरूप पडताना दिसत आहे, तर इथलं तापमान दिसतं आपल्याला. इथलं तापमान कसं असणार, तर मित्रांनो हे आपल्याला दिसतंय हे जास्त असणार, ठीक आहे की नाही. आपण बोललो काय, तर अक्षवृत्त हे सगळे काय बोलतो, हे अक्षवृत्ते हे सगळे काय दिसतात, तर लक्षात घ्या. आपण बोललो या स्लाइड मध्ये काय बोललो, की हवामानावर परिणाम करतात. कशावर परिणाम करताना दिसते आपल्याला, हे हवामानावर परिणाम करतात, म्हणजे तापमानावर परिणाम करतात. काय म्हणजे काय, तर लक्षात घ्या, पृथ्वीवरील तापमान वितरणावर, पृथ्वीवरील काय बोललो मी, तापमान वितरणावर, पृथ्वीवरील काय बोलतो मी, तापमान, पृथ्वीवरील तापमान वितरणावर, ठीक आहे, परिणाम करणारा घटक, परिणाम करणारा घटक म्हणजे कोण दिसतं आपल्याला, हे तर अक्षवृत्त मित्रांनो दिसतंय. कशा पद्धतीनं लक्षात घ्या, जो काही दिसतं आपल्याला, काय दिसतं इथे दिसतं काय, 0 डिग्री वाला कोण दिसतं आपल्याला, हा 0 डिग्री वाला अक्षवृत्त दिसतंय. म्हणजे काय, तर लक्षात घ्या, कमी डिग्री वाला, ठीक आहे ना, कमी अंशाचं अक्षवृत्त आहे. त्या ठिकाणी सूर्याची किरणे पडली, कशी, ही लंबरूप पडली, आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथे तापमान कसं दिसतंय, तर आपल्याला दिसतं तापमान इथे जास्त दिसतंय. आणि पुन्हा आपण बोललो काय, तर लक्षात घ्या, इकडे जसं जसं जातो आपण उत्तरेकडे जातो, कुठे जातो, हे नॉर्थ पोलकडे, कुठे जातो आपण, हे नॉर्थ पोलकडे. म्हणजे लक्षात घ्या 90 डिग्रीकडे साधारणतः जातो आपण, ध्रुवाकडे जातो, पोल्सकडे जातो, तेव्हा दिसतंय काय, तर लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला अक्षवृत्तांचा अँगल हा वाढताना दिसतोय. किती, 2 डिग्री 3 डिग्री 4 डिग्री 5 डिग्री 6 डिग्री 7 डिग्री 8 डिग्री 9 डिग्री असा कुठपर्यंत तो आपला 90 डिग्री पर्यंत वाढताना दिसतं. म्हणजे काय दिसतं लक्षात घ्या, की या 0 डिग्री पासून थोडक्यात काय दिसतं आपल्याला, ही जशी जशी पृथ्वी ही कर होताना दिसेल, पृथ्वी ही जशी कर्व होताना दिसेल, तसंच या ठिकाणी लक्षात घ्या, या
या सूर्याची किरण पृथ्वीवर कशी पडणार, तर ही कशी पडणार, ही तिरपी पडायला लागणार. आणि जशी जशी ही सूर्याची किरण ही तिरपी पडायला लागणार तसं तसं आपलं तापमान काय होत जाणार मित्रांनो, हे तापमान आपलं हे कमी होत जाणार. म्हणून आपण काय बोलतो लक्षात घ्या, कमी अंशाच्या अक्षवृत्तावर, कमी अंशाच्या अक्षवृत्तावर, इथं बोलतो मी, इथे लिहितो, काय लिहितो मी इथे, कमी अंशाचे अक्षवृत्त. ठीक आहे. या ठिकाणी आपलं तापमान कसं असणार, तर तापमान कसं असणार मित्रांनो, हे जास्त. कसं असणार तापमान, हे जास्त. ठीक आहे, बोललो आपण आताच, इथे 0 डिग्रीवर तापमान जास्त आणि 90 पर्यंत गेलो तर तिरपी पडायला लागतात, त्याच्यामुळे तापमान कसं हे कसं दिसतं आपल्याला, तिथे तापमान हे आपल्याला कमी दिसत आहे. मग इथं लिहिणार काय, सेम, मग काय, जास्त अंशाचे अक्षरवृत्त. जास्त अंशाचे अक्षरवृत्त. या ठिकाणी तापमान कसं दिसतं आपल्याला, तापमान कसं दिसतं इकडे आपल्याला, हे जास्त, सॉरी इथे दिसतं तापमान आपल्याला कसं दिसतंय, हे कमी. इथे तापमान कसं दिसतं मित्रांनो, हे कमी. बोललो आपण इथे काय 90 डिग्री वाला अक्षरवृत्त दिसतंय, मोठी डिग्री आहे, मोठा अंश आहे. इथं सूर्याची किरण कशी पडली, ही तिरपी पडली आणि तापमान काय झालं, इथं कमी झालं. अशा पद्धतीने दिसतंय. काय तर लक्षात घ्या, सगळे अक्षरवृत्त आपल्याला दिसतंय पृथ्वीवर तापमान वितरणावर. पृथ्वीवरील काय बोललो मी, तापमान वितरणावर एक महत्वाचा घटक इथं, महत्वाचा रोल इथं प्ले करताना दिसतंय सगळे अक्षरवृत्त या ठिकाणी मित्रांनो. आणि तशाच पद्धतीने आपल्या पृथ्वीवर सुद्धा काय होताना दिसतंय, इथे हे तापमान कमी आणि कधी तर हे जास्त होताना दिसतंय. तापमान कधी आणि काय दिसतंय, इथे हे कमी आणि कधीतरी हे जास्त होताना दिसतंय. तापमान कधीतरी काय दिसतंय, हे कधी कमी, हे कधी जास्त होताना दिसतंय. ठीक आहे, पोच करू. तर या ठिकाणी बघितलेलं आपण अक्षरवृत्ताबद्दल बघितलेलं, सगळं डेक मध्ये बघितलेलं की अक्षरवृत्त ही कशा पद्धतीने तयार झालेली आहे. पृथ्वीवरील दोन समान अंशावरील बिंदूंना जोडणारे काल्पनिक आडव्या रेषा म्हणजेच बोललो आपण, काय बोललो त्याला, अक्षरवृत्त असं बोललो मित्रांनो. ठीक आहे, त्याला काय बोललो आपण, अक्षरवृत्त असं बोललो नेमकं. ठीक आहे की नाही, इथं ते दिसतं आपल्याला डेफिनेशन. त्यानंतर बोललो आपण, काय बोललो इथे की 0 डिग्री वाला अक्षरवृत्त कोणतं, त्याला बोललो आपण विषुववृत्त असं बोललो. त्याला काय बोललो आपण, विषुववृत्त असं बोललो. या विषुववृत्तापासून उत्तरेकडे आपण बोललो एकूण किती, तर 90 दिसत आहे. आणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडे एकूण किती, तर आपल्याला दिसतंय किती, 90 दिसत आहे. आणि एक दिसतं आपल्याला कोणतं, विषुववृत्त. अशा पद्धतीने एकूण किती अक्षरवृत्त आहेत, तर ते आपल्याला दिसतंय 181 अक्षरवृत्त आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या स्लाइड मध्ये बोललो आपण या ठिकाणी, पुढच्या स्लाइड मध्ये काय बोललो आपण या ठिकाणी, की एकूण जे अक्षरवृत्त आहेत थोडक्यात ते 181 होते, काय अडचण नाही इथपर्यंत. त्यानंतर काय बोललो लक्षात घ्या, प्रत्येक दोन लगतचे इथे दिसते काय, प्रत्येक दोन लगतचे अक्षरवृत्त दिसत आहे. त्याच्यामध्ये दिसत आहे काय, तर लक्षात घ्या आपल्याला एका अंशाचा फरक दिसत आहे. आणि त्यांच्यामध्ये जे अंतर दिसत आहे, किलोमीटर मध्ये जे अंतर दिसत आहे ते किती दिसतं आपल्याला, तर लक्षात घ्या ते दिसत आहे किती आपल्याला, ते 111 किलोमीटरचे दिसत आहे. आणि अशा पद्धतीने प्रत्येक अक्षरवृत्त हे एकमेकांना कसे दिसतात, तर प्रत्येक अक्षरवृत्त एकमेकांना कसे दिसतात मित्रांनो, हे एकमेकांना दिसतात, ते समांतर दिसत आहे. हे सुद्धा बघितलेलं आपण, काय अडचण नाही. समांतर असल्यानंतर सोबतच बघितलेलं आपण काय, की जेव्हा आपण काय या विषुववृत्तापासून आपण बोललो काय, तर उत्तरेकडे जाऊ आपण कुठे, नॉर्थ पोलकडे, आणि विषुववृत्तापासून आपण दक्षिणेकडे येऊ, कुठे येऊ, तर आपण साऊथ पोलकडे येऊ नेमकं. तर या अक्षरवृत्तांची लांबी ही काय होताना दिसते आपल्याला, ही कमी कमी होत जाताना दिसते. विषुववृत्तापासून साऊथ पोलकडे आणि विषुववृत्तापासून आपण नॉर्थ पोलकडे गेलो तर यांची लांबी काय होताना दिसते आपल्याला, ही कमी कमी होताना दिसते. हे सुद्धा बघितलेलं आपण. त्यानंतर बघितलेलं काय बोललो, काय आपण स्पेशली बघितलं कशाबद्दल, तर आपण विषुववृत्ताबद्दल बघितलेलं. जो काय होता आपला, हा होता आपला मूळ अक्षरवृत्त होता, ज्यालाच आपण बृहदवृत्त सुद्धा बोललो. जो किती किलोमीटर लांबीचा दिसतो आपल्याला, तो 40,075 किलोमीटर लांबीचा दिसत आहे. ठीक आहे की नाही. त्याच्याबद्दलची काही महत्वाची पॉईंट होते ते सुद्धा बघितलेले आपण. काय बघितले, विषुववृत्त भागामध्ये काय दिसतंय, सूर्यकिरणे वर्षभर लंबरूप पडतात, त्याच्यामुळे इथं वर्षभर तापमान सुद्धा कसं असते, हे जास्त दिसत आहे. त्याच्याचमुळे तापमान जास्त असल्यामुळेच काय दिसतं, तर लक्षात घ्या या ठिकाणी जे काही पर्जन्य पडताना दिसते ते कधी पडते, हे साधारणतः दुपारी 4 नंतर पडताना दिसत आहे. आणि सोबतच दिसत आहे या ठिकाणी पावसाचा प्रकार कोणता, तर तो पडतो आपला हा आरोह प्रकारचा पाऊस. आणि सोबतच बोललो आपण या विषुववृत्तीय भागामध्ये पृथ्वीचं केंद्रस्थानी बल जे दिसतं ते एकदम आपल्याला स्ट्रॉंग दिसत आहे. आणि त्याच्यामुळे काय, तर गुरुत्वाकर्षण शक्ती जी दिसते या ठिकाणची ती दिसते आपल्याला जरा वीक दिसत आहे. त्याच्यामुळे आपण इथून काय करतो, उपग्रह प्रक्षेपित करतो, ज्याच्यामुळे आपल्याला दिसत तर काय, इंधन आपल्याला जरा कमी लागताना दिसतं, जेणेकरून आपली पैशाची बचत होणार. ठीक आहे. या विषुववृत्तासोबतच आपण काही दिसतंय काय, तर वेगवेगळी अक्षरवृत्त सुद्धा जी पाहिलेली आपण, जी महत्वाची दिसत आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बोललेलं आपण काय बोललो, काय तर 0 डिग्रीवर होता कोण होता आपला, विषुववृत्त होता. ठीक आहे. या विषुववृत्तापासून उत्तरेकडे 23.5 डिग्री. ठीक आहे ना, म्हणजे
काय दिसतं आपल्याला नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये 23.5 डिग्रीवर दिसतं आपल्याला कोण? कर्कवृत्त. साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये 23.5 डिग्रीवर दिसतं आपल्याला कोण? कोण दिसतं आपल्याला? मकर वृत्त, ज्याला बोललो आपण ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन बोललो मकर वृत्ताला, आणि कर्कवृत्ताला बोललो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असं बोललो. ठीक आहे ना. पुन्हा नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये 66.5 डिग्रीवर बोललो आपण आर्टिक वृत्त, आणि त्यानंतर साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये बोललो आपण काय तर 66.5 डिग्रीवर आपण बोललो अंटार्क्टिक वृत्त. ही तेवढी महत्वाची काय दिसतं आपल्याला? ही अक्षवृत्त दिसत आहे. त्यानंतरची स्लाइड जी होती पुन्हा आपण काय बोललो? शेवटी आपण काय बोललो की हा जो काय दिसतं आपल्याला, हे सगळे अक्षरवृत्त हा काय दिसतं? पृथ्वीवरील तापमान वितरणावर, पृथ्वीवरील काय बोललो आपण मित्रांनो? तापमान वितरणावर परिणाम करणारा काय दिसतं? एक महत्वाचा घटक दिसतंय, ज्याच्यामध्ये बोललो आपण काय, जो काय दिसतं आपल्याला कमी अंशावरचा काय दिसतं आपल्याला? अक्षरवृत्त दिसतंय. या ठिकाणी पृथ्वीवर काय दिसतंय? सूर्याची किरणे इथे ही लंबरूप पडताना दिसत आहे. सूर्याची किरणे लंबरूप पडताय म्हणजे तापमान काय असणार? इथे कमी अंशाचं अक्षरवृत्त हे जास्त असणार. आणि काय दिसतं लक्षात घ्या, पृथ्वी ही कालांतराने मग ही कव्हर होताना दिसते आपल्याला. कुठपर्यंत? ही 90 डिग्री पर्यंत कव्हर होताना दिसते, म्हणजे 90 अंशाच्या अक्षरवृत्तापर्यंत कव्हर होताना दिसत आहे. त्याच्यामुळे तिथे सूर्याची किरणे ही तिरपी पडून तापमान कसं असणार? तर तिथे कमी असणार. म्हणजे बोललो आपण काय, कमी अंशाच्या अक्षरवृत्तावर तापमान कसं? हे जास्त. तर जास्त अंशाच्या अक्षरवृत्तावर तापमान कसं? हे मित्रांनो कमी. अशा पद्धतीनं पृथ्वीवरच्या तापमान वितरणावर सुद्धा काय दिसतं? तर अक्षरवृत्त हे महत्वाचा घटक हा रोल प्ले करताना दिसत आहे. ठीक आहे की नाही. हे होतं सगळं कशाबद्दल? तर आपलं हे अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताबद्दलचं. ठीक आहे. या लेक्चरमध्ये बघितलं आपण अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताबद्दल, अक्षरवृत्तांबद्दल बघितलं फक्त आपण. ठीक आहे. आणि पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आपण स्पेशली कशाबद्दल? तर हे रेखावृत्तांबद्दल बघणार. आणि रेखावृत्तांमध्ये त्याची सगळी माहिती डिटेलमध्ये ते कशा पद्धतीने आपल्याला वर्क करताना दिसतं पृथ्वीवर, ते कोणत्या पद्धतीने रोल प्ले करते नेमका, ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. तर कशा पद्धतीने आपण अक्षरवृत्तांना पकडून पृथ्वीवरच्या एखाद्या कोणत्याही ठिकाणावरचा टाइम काढू शकतो, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. मी एवढंच बोलेन शेवटी की तुम्ही आमच्या पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, आणि मित्रांना हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या सगळ्या रेखावृत्त आणि अक्षरवृत्तांच्या माहितीबद्दल पूर्णपणे त्यांना नॉलेज येणार. आणि जर सबस्क्राईब केलेला असेल तुम्ही, तर तुम्हाला सगळे असे नवीन व्हिडिओ हे नोटिफाय होतील आणि लगेच तुम्हाला बघता येईल, आणि अभ्यासामध्ये तुम्हाला या अडचणी लगेच जे आहेत सॉल्व्ह करता येईल. असे बोलून हे सगळं काही जे काही बोललो आपण याबद्दल होतं सगळं हे अक्षरवृत्तांबद्दल. पुढच्या लेक्चरमध्ये बोलू आपण रेखावृत्तांबद्दल. तर ठीक आहे, धन्यवाद.